गंगापूर येथील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व खात्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर वसुलीसह आदी योजनेतील कामे प्राधान्याने मार्गी लावण्यात यावे अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिल्या आहेत। गंगापूर येथे पंचायत समितीच्या सभागृहात विविध योजनांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना बोलत होते। यावेळी गटविकास अधिकारी सुहास वागचौरे, सहाय्यक गटविकास अधिकारी अक्षय भालेकर, विस्तार अधिकारी भारत घुगे, मधुकर चव्हाण, अशोक घोडके, गटशिक्षणाधिकारी समाधान आराख, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे प्रतिभा परदेशी, गोविंद अंधारे, जलजीवन मिशनचे अभियंता अमोल डावरे, जिल्हा परिषद बांधकाम अभियंता साहेबराव पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल रोकडे, पडलवार, DNFE 136 ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश मुळे, ज्ञानेश्वर मुकणे, गणेश धनवई, समाधान आराख, अमोल डावरे, साहेबराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती। कामात कुचराई करता कामा नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावं लागणार असल्याचा इशारा बैठकीत उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिला असून कर्मचाऱ्यांना काम करताना काही अडचण येते आहे का याची माहिती देखील मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी जाणून घेतली। यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग, जलजीवन मिशन, गटशिक्षण अधिकारी, एकात्मिक बाल विकासचे अधिकारी तसेच ग्रामसेवक उपस्थित होते। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर। आज गंगापूर येथे विविध योजनाबाबत जिल्हा परिषदेचे CO श्री विकास सर, मीना सर आपल्यासोबत आहे। त्यांनी काय मार्गदर्शन केले अधिकारी व कर्मचाऱ्यांना, आपण त्यांच्याशी माहिती घेणार आहोत। सर, आपण आज काय मार्गदर्शन केले? आपल्याकडे या वर्षामध्ये ऑलरेडी 2 निवडणूक झालेल्या आहे। त्या कारणामुळे आपल्या विकास कामांना थोडी गती थांबली होती। त्या संदर्भात आपल्याकडे जितके विकास काम आहेत त्यांना गती देण्यासंदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे आणि केंद्र सरकारचे, राज्य सरकारची बऱ्यापैकी खूप योजना आहे ते आपल्याला आता कंप्लीट करण्यासाठी त्याचा लक्ष्यांक आपल्याकडे आलेला आहे, ते आपल्याला कंप्लीट करायचे आहे। लखपती दीदीची योजना आहे, त्यासोबत SBMचे आपल्याकडे टार्गेट आहे। जलजीवन मिशन पण आपल्याला कंप्लीट करायचे आहे। यासोबत आपल्याकडे PM आवासचा आताच लक्ष्यांक आला होता, ते पण आता आपल्याला त्यांच्या घरकुल बांधकाम आणि इतर गोष्टी आपल्याला कंप्लीट करायचे आहे। मनरेगाबाबत आढावा आहे आणि इतर सगळे विषय आपण आज रोजी या ठिकाणी कव्हर करण्यात आले होते आणि बऱ्यापैकी ग्रामसेवकांना चांगलं काम केलेलं आहे। ज्यांचं काम थोडं खराब होता त्यांना आम्ही सक्त सूचना दिलेली आहे 1 महिन्यामध्ये काम सुधारण्यासंदर्भात आणि त्याचा रिझल्ट आपल्याला लवकर दिसेल। सर, आपण कोणकोणत्या तालुक्यात बैठकी घेतल्या? माझा आता इलेक्शननंतर संभाजीनगर झालेला आहे, काल सोयगाव होता, पैठण आज सकाळी केलेला आहे, आज गंगापूर झालेला आहे। पुढच्या वीकमध्ये आपले राहिलेले तालुका सगळे कंप्लीट करणार।